हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात आज पण गडबडीने, नेहमीच गडबडीने असते, काही नवीन नाही आहे याच्यामध्ये. तर श्रावण महिन्यातील पहिला सोमवार होता म्हणून मला देवपूजा करायची होती आणि बेल पण व्हायचं होतं. तर त्याआधी म्हणलं मुलांचा डबा रेडी करून घेते आणि ते एकदा गेले की नंतर मी निवांतपासून माझी पूजा वगैरे करू शकते. म्हणून मी चहा ठेवला एकीकडे, लगेच भाजी पण फोडणी दिली, नंतर पीठ पण मळून घेतलं. तर आता भाजी होते तोपर्यंत चहा वगैरे पिऊन घेते. नंतर पोळ्या केल्या, मग इथं मामांसाठी भाकरी केल्या मी, छान अशा 2-3 भाकरी त्यांच्यासाठी केल्यानंतर पूजेचं सगळं ताट रेडी केलं. बघा बरं यामध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही, नसेल काही चुकलं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर जेवढं मला जमते तेवढंच मी करते, मी काही जास्त एक्स्ट्राचं काही करत नाही. नंतर देवपूजा केली, छान बेल वाहिला, मस्त आरती केली आणि महादेवरायांना खूप छान प्रार्थना केल्या तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. त्यांचा आशीर्वाद सध्या आपल्यावर राहो. आणि इथं छान अशी सुंदर पूजा करून झालेली आहे माझी. आणि तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये मला एवढा सारा प्रेम दिला त्यासाठी खूप खूप तुमचा धन्यवाद. आणि असाच प्रेम सध्या तुमचा राहू द्या. नंतर मग मी आमच्या गल्लीतल्या महादेवाला गेले होते. तिथून आल्यानंतर मामा आणि कारभारी पण गेले त्यांच्या कामाला आणि हे जे फराळ दिसते म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि केळ ते तिथं दिलं होतं प्रसादात. मग तिथून आल्यानंतर म्हणलं थोडासा नाश्ता करावा, कारण की कामं करायची राहिली होती. थोडासा शाबू खाल्ला, नंतर केळं होते ते पण खाल्ले आणि आता कामाला लागायचं आहे. तर एवढा पसारा पडला आहे बघा, अख्ख्या किचन ओटा भरून गेलेला आहे, एवढा पसारा झाला आहे. आणि एवढं सगळं काम बघून ना मला टेन्शन येते, कारण की भांडी रोज रोज घासायचा फार कंटाळा येतो, पण घासावी तर लागणारच आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर ते सगळं आवरून घेतलं आणि थोडंसं साफसफाई करावं म्हणून विचार केला. तर वॉश बेसिनच्या पाशी जे शेल्फ आहेत ना तिथं थोडासा पसारा झाला होता, म्हणून ते सगळं एकदम क्लीन करून घेते. आणि मुलं ब्रश करताना काही ना काही तिथं धिंगाणा करतच असतात आणि सगळे डाग पडतात, त्यामुळे मग ते एकदा क्लीन करून घेतलं आणि तिथला पसारा साईडला केला. मग नंतर व्यवस्थित सगळं धुवून घेतलं आणि लगेच सगळं झाडून घेते. आता झाडून एकदा व्यवस्थित अजून घर पुसून घ्यायचे, सकाळी एकदा पुसला अजून एकदा पुसायचं. मग ते सगळं झालं, दुपारी थोडासा आराम केला, मग फ्रेश झाले, स्वयंपाक केला आणि लगेच संध्याकाळी आता देवाला नैवेद्य दाखवते आहे. तर इथं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतले, हातं जोडून घेतले, नंतर मग जेवायला बसले. तर आज मस्त आमरस आणि आलूची भाजी, त्यासोबत मेथीची भाजी, ठेसा, बरंच काही होतं. उपवास वगैरे सोडवला आणि नंतर इतकी झोप होती ना मला, मी डायरेक्ट झोपायला गेले. चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.